हे बघा, अतिशय कुरकुरीत अशी ही चक्की तयार झाली आहे। हे बघा, खूप छान ही चक्की तयार झाली आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा। तिळाची चक्की बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी पांढरी तीळ घेतली आहे। याच्याऐवजी तुम्ही इथं गावरान तिळाचा वापर केला तरीही चालेल। त्यानंतर ज्या वाटीने इथं मी तीळ मोजून घेतले, अगदी त्याच वाटीने मोजून इथं मी गूळ घेतला आहे। गूळ हा मी इथं बारीक कापून घेतला आहे, तुम्ही किसून देखील घेऊ शकता। तसेच 2 चमचे इथं मी साजूक तूप घेतला आहे। सर्वप्रथम इथं मी एक पॅन ठेवला आहे गॅसवर आणि त्यामध्ये आता घेतलेले 1 वाटी तीळ टाकून घ्यायचे आणि आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहे। असे तडतड उडेपर्यंत छान असे खरपूस भाजायचे, म्हणजे आपल्या चक्कीला टेस्ट खूप छान लागते। एक 2 ते 3 मिनिटांनी इथे मी हे तीळ भाजून घेते। 2 ते 3 मिनिटे इथे झालेले आहे आणि तुम्ही पाहू शकता तिळाचा हलकासा कलर चेंज व्हायला सुरुवात झाली आहे। आता लगेचच आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे। खूप पण आपल्याला याचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही, मात्र खरपूस असे हे भाजून घ्यायचे आहे। मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते। आता हे बघा, इथे मी हे सर्व तीळ एका प्लेटमध्ये काढून घेतले। तुम्ही कलर पाहू शकता, हलकासा फक्त चेंज झालेला आहे, खूप आपल्याला याचा कलर चेंज करायचा नाही आहे। आता त्यामध्ये घेतलेले 2 चमचे साजूक तूप आहे, ते मी त्यामध्ये टाकून घेते, म्हणजे आपल्या चक्कीला शाईन खूप छान येते, त्यासाठी इथे हे तूप टाकायचं आहे। आणि त्यानंतर घेतलेला इथे 1 वाटी जो गूळ आहे मी तो बारीक कापून घेतला आहे, तुम्ही किसून देखील घेऊ शकता, तो टाकायचा आहे। आणि आपल्याला इथे गुळाचा पाक तयार करून घ्यायचा आहे। गूळ आधी आपल्याला वितळून घ्यायचा आहे पूर्णपणे, आणि गुळी पाक आपल्या इथे तयार करायचा आहे। या गुळाचा 1 मिनिटातच हा गूळ इथं पूर्णपणे वितळून गेला आहे। आता हा चांगला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, पाक तयार करून घ्यायचा आहे याचा। कंटिन्यू आपल्याला हा मंद आचेवरच पाक शिजवून घ्यायचा आहे। 1 ते 2 मिनिटं झाले आहे आणि पाक तुम्ही पाहू शकता छान इथे तयार होतोय। आपल्याला हा चेक करून घ्यायचा आहे, त्यासाठी गुळाचा थोडासा भाग मी ह्या प्लेटमध्ये टाकते। आपल्या इथं गोळी पाक तयार करून घ्यायचा आहे। अजून थोडासा पाक आपल्याला इथं शिजवून घ्यायचा आहे, असा टणकणी आवाज आला पाहिजे। हे बघा, अजून फक्त 1 मिनिटच मी हा पाक शिजवून घेणार आहे। 1 ते 1.5 मिनिट मी हा पाक अजून शिजवून घेतला आहे। पुन्हा एकदा चेक करून घेऊ आपण। हे बघा, लगेचच ही जी आता गोळी तयार होते, तुम्ही पाहू शकते बघा, कडक तयार झाला हा पाक। आता गॅस बंद करायचा आहे आपल्याला, आणि जे तीळ आपण इथं भाजून घेतले होते ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे। ही प्रोसेस करताना गॅस आपल्याला बंदच करायचा आहे आणि लगेचच पटापट मिक्स करून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता, या प्रकारे पाकामध्ये आपल्याला पूर्णपणे तीळ छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। इथे मी एक पोळपाट घेतला आहे आणि त्याला आधीच थोडंसं तूप ग्रीस करून ठेवलं आहे। हे मी विसरले सांगायचं, परंतु ही प्रोसेस आपल्याला सर्वात आधी तयार करून ठेवायची आहे। आणि त्यानंतर आपण हे जे चक्कीचं तयार करून घेतलं आहे ते यावर टाकून घ्यायचे। चिक्की आपल्याला अशी सर्वकडे स्प्रेड करून घ्यायची आहे पोळपाटाला। मी लाटण्याला देखील तूप ग्रीस करून घेतलं होतं। या प्रकारे हे बघा, या प्रकारे पोळपाटावर आपल्याला अशी चक्की सेट करून घ्यायची आहे।
आणि हलकीशी गरम असतानाच आपल्याला याला कट पाडून घ्यायचे आहे. हलक्या हाताने आपल्याला इथे ही चक्की कट करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता छान कट केले जाते व्यवस्थित. हलकीशी गरम आहे तेव्हाच आपल्याला याला कट पाडायचे आहे. हे बघा इथं मी ह्या सर्व चिक्की एका प्लेटमध्ये कट करून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता चिक्की किती छान तयार झाली आहे. अगदी कुरकुरीत अशी ही तयार झाली आहे. तुम्ही या संक्रांतीला एकदा ही चिक्की नक्की ट्राय करून बघा. अगदी कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळामध्ये तयार होते. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच कमेंट करायला देखील विसरू नका. पुन्हा एका अशाच नवीन रेसिपी सोबत.